हॅलो फ्रेंड्स, मी राविया. स्वागत आहे आपल्या सर्वांचं एमपीएससी किड ऑनलाईन अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती. फ्रेंड्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण संख्या म्हणजेच नंबर्स हा घटक अभ्यासणार आहोत, जे की सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये 1 किंवा 2 मार्कावर याच्यावर प्रश्न नक्की पडतातच. चला तर मग पाहूया संख्या म्हणजे काय, त्यांची वैशिष्ट्ये कोणती, त्यांच्यामध्ये कोणकोणत्या क्रिया कशा प्रकारे होत असतात ते पहा. आपल्या इथं संख्येचे काही प्रकार आहेत. संख्येचा पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या. ओके, नैसर्गिक संख्या आणि त्याला इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर्स असे म्हणतात आणि ते n या चिन्हाने दर्शवत असतात. आता नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात तर आपल्या ज्या 1, 2, 3, 4 या ज्या संख्या आहेत तर यांना नैसर्गिक संख्या असं म्हणत असतात. नैसर्गिक संख्या ह्या अनंत आहेत. शेवटची नैसर्गिक संख्या किंवा सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती असं विचारलं तर ते आपल्याला सांगता येत नाही, कारण नैसर्गिक संख्या या अनंत असतात. फ्रेंड्स, नैसर्गिक संख्या ह्या मोज संख्या म्हणून देखील ओळखल्या जात असतात, कारण त्या व्यवहारामध्ये मोजमाप करण्यासाठी वापरल्या जात असतात. फ्रेंड्स, त्याचबरोबर नैसर्गिक संख्येची जर आपण बेरीज केली तर ती नैसर्गिक संख्याच येत असते आणि तसेच नैसर्गिक संख्येचा गुणाकार जर केला तर ते देखील नैसर्गिक संख्याच येत असतो. आणि जर आपल्याला विचारलं की सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती तर ती आहे 1. ठीक आहे, सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे 1. ओके, आता यानंतर संख्येचा दुसरा प्रकार पाहूयात. पहा, संख्येचा दुसरा प्रकार आहे पूर्ण संख्या. ओके, कोणता आहे पूर्ण संख्या आणि ते W या इंग्लिश कॅपिटल अल्फाबेटने दर्शवलं जात असतं. त्याला होल नंबर असं म्हणत असतात, म्हणून ते W या चिन्हाने दाखवत असतात. आता पूर्ण संख्या कशाला म्हणायचं तर ज्या संख्या शून्यापासून सुरू होतात. ठीक आहे, शून्यापासून 0, 1, 2, 3 अशा प्रकारे अनंत वाढत जाणाऱ्या ज्या संख्या असतात तर त्यांना पूर्ण संख्या असं म्हणत असतात. ठीक आहे, हे झालं पूर्ण संख्येच्या बाबतीमध्ये. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती तर 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. मोठ्यात मोठी पूर्ण संख्या आपल्याला सांगता येत नाही, कारण पूर्ण संख्या ही अनंत असतात. ठीक आहे, आलं लक्षात. आता आपण संख्येचा तिसरा प्रकार पाहूयात. संख्येचा तिसरा प्रकार आहे पूर्णांक संख्या. ठीक आहे, कोणता आहे पूर्णांक संख्या आणि त्याला इंग्रजीमध्ये इंटिजर्स म्हटलं जात असतं आणि ते I या चिन्हाने दर्शवत असतात. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय तर ज्या संख्येमध्ये धन संख्या, ऋण संख्या आणि शून्य या संख्यांना मिळून पूर्णांक संख्या तयार होत असतात. म्हणजेच आपण ज्या संख्या संख्या रेषेवर दाखवतो म्हणजेच मध्यभागी 0 असतं, त्याच्या उजवीकडे 1, 2, 3 अशा प्रकारे अनंत वाढत जाणारे असतात आणि डाव्या बाजूला -1, -2, -3 अशा प्रकारे इकडं अनंत जाणाऱ्या असतात. याच्या मध्यवर्ती बिंदू एकदम मध्यभागीला 0 असतं. ठीक आहे, मध्यभाग एकदम मध्यबिंदूला त्याच्या 0 असतं. उजवीकडे ह्या ज्या संख्या असतात तर पूर्णांक संख्या ह्या मोठ्या मोठ्या होत जातात, वाढत जातात, तर डावीकडे ह्या संख्या लहान लहान होत जातात. कमी त्यांचा जो व्हॅल्यू आहे तर तो कमी होत जात असतो. याला आपण पॉझिटिव्ह नंबर असं म्हणत असतात बघा, धन संख्या, आणि यालाच आपण निगेटिव्ह नंबर म्हणजेच ऋण संख्या असं देखील म्हणत असतो. हे झालं पूर्णांक संख्येच्या बाबतीत. आलं लक्षात आहे की नाही सोपं. काय म्हणतात पूर्णांक संख्या म्हणजे काय तर ज्या संख्या संख्या रेषेवर दाखवतात आणि संख्या रेषेवर दाखवल्या जाणाऱ्या संख्या कोणत्या असतात त्याच्यामध्ये 0 मध्यवर्ती बिंदू असतो, डाव्या बाजूला या ऋण संख्या असतात आणि उजव्या बाजूला या धन संख्या असतात. ठीक आहे, आता पहा याच्यामध्ये सर्वात लहान ही -1 जी आहे तर ती सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या म्हणून ओळखली जात असते. -1 ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या म्हणून ओळखली जात असते, तर +1 ही सर्वात लहान धन पूर्णांक संख्या म्हणून ओळखली जाते. ठीक आहे, पूर्णांक संख्येच्या बाबतीत लक्षात ठेवायच्या गोष्टी म्हणजे पूर्णांक संख्या कशाला म्हणतात तर 0 धन संख्या आणि ऋण संख्यांना मिळून पूर्णांक संख्या तयार होत असतात. त्याचबरोबर उजवीकडे या संख्या मोठ्या मोठ्या होत जातात, तर शून्याच्या डावीकडे या संख्या लहान लहान होत जात असतात. त्याचबरोबर पुढली गोष्ट सर्वात लहान
धन पूर्णांक संख्या ही 1 आहे, तर सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या ही -1 आहे. ठीक आहे. चला आता संख्येचा पुढला प्रकार पाहूयात. संख्येचा पुढला प्रकार आहे समसंख्या. ओके, समसंख्या, ज्यालाच इवन नंबर्स असं म्हणत असतो. आता समसंख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी, ठीक आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी युनिट प्लेसवर 0, 1, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्यांना समसंख्या असं म्हटलं जात असतं. फॉर एक्झाम्पल जर आपण म्हणायला गेलं तर पहा, 40 आहे, 48 आहे, 400, 2456 इत्यादी. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 या संख्या असतात त्यांना समसंख्या असं म्हणत असतात. समसंख्येच्या बाबतीत कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणार, तर 2 क्रमागत समसंख्यांमध्ये 2चा फरक असतो. कितीचा फरक असतो, 2चा फरक असतो. कोणत्याही समसंख्येला जर आपण 2 ने भाग घातला, कोणत्याही समसंख्येला जर आपण 2 ने भाग घातला तर त्याला पूर्ण भाग जातो, म्हणजेच बाकी आपली 0 राहते, बाकी ही शिल्लक राहत नाही. आणि त्याचबरोबर तिसरी आणखीन एक गोष्ट काय लक्षात ठेवणार, तर कोणत्याही समसंख्येमध्ये, ही एक समसंख्या घेतली आपण 18, कोणत्याही समसंख्येमध्ये 1 मिळवला किंवा कोणत्याही समसंख्येमधून 1 जर वजा केला तर येणारं उत्तर हे आपलं विषम संख्या मिळतं. ठीक आहे. कोणत्याही समसंख्येमध्ये जर 1 मिळवला तर येणारं उत्तर ही आपली विषम संख्या मिळते, किंवा कोणत्याही समसंख्येमधून 1 वजा केला तर येणारं उत्तर ही आपली विषम संख्या मिळते. ओके, आलं लक्षात, सोपं आहे. ठीक आहे, हे झालं समसंख्येच्या बाबतीत. आता आपण संख्येचा पुढला प्रकार पाहूया. संख्येचा पुढला प्रकार आहे विषम संख्या. ठीक आहे, विषम संख्या, ज्याला आपण ऑड नंबर असं म्हणत असतो. आता विषम संख्या कशाला म्हणायचं, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजेच त्यांच्या युनिट प्लेसवर 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्यांना विषम संख्या असं म्हणतात. ठीक आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्यांना विषम संख्या असं म्हणत असतात. फॉर एक्झाम्पल 31, 437, 57, 43 इत्यादी अशा प्रकारे. ठीक आहे. आता विषम संख्येच्या बाबतीत 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्या कोणत्या, तर कोणत्याही 2 क्रमागत विषम संख्येमध्ये कितीचा फरक असतो, 2चा फरक असतो. ओके, 2 क्रमागत विषम संख्येमध्ये 2चा फरक असतो. त्याचबरोबर जर आपण विषम संख्येला जर 2 ने भाग घातला, विषम संख्येला जर आपण 2 ने भाग घातला तर आपली बाकी 1 उरते. ठीक आहे, पूर्ण भाग जात नाही. 15 दुनी इथं 30 होतात आणि हे 1 शिल्लक राहतं, म्हणजेच निशेष भाग जात नाही, 0 शिल्लक राहत नाही, तर 1 बाकी शिल्लक राहत असते. आणि त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट, आपण जर इथे एक विषम संख्या घेतली 7, ठीक आहे, 7 मधून 1 वजा केला किंवा 7 मध्ये जर 1 मिळवला तर येणारं उत्तर हे आपलं समसंख्या भेटतं. समसंख्येमध्ये 1 मिळवल्यास किंवा समसंख्येमधून 1 वजा केल्यास येणारं उत्तर, विषम संख्येमधून 1 मिळवल्यास किंवा विषम संख्येमधून 1 वजा केल्यास येणारं उत्तर हे आपलं समसंख्या मिळते. ठीक आहे. चला आता संख्येचा पुढला प्रकार पाहूयात. संख्येचा पुढला प्रकार आहे मूळ संख्या. पहा, मूळ संख्या कशाला म्हणतात, मूळ संख्येला इंग्रजीमध्ये प्राईम नंबर म्हटलं जात असतं. प्राईम नंबर. मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येला 1 व स्वतः ती संख्या, ठीक आहे, लक्षात ठेवा, ज्या संख्येला 1 आणि स्वतः ती संख्या यानं भाग जात असेल तर त्याच संख्येला मूळ संख्या असं म्हणत असतात. फॉर एक्झाम्पल आपण इथं घेतलं 3. आता 3 या संख्येला कशाने भाग जातो, तर 3 1 3 म्हणजे 3 1 3
आणि परत 3 एक 3 म्हणजे 3नेच भाग जातो. म्हणजे 3 ही काय आहे, मूळ संख्या आहे. मूळ संख्येच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायच्या गोष्टी कोणत्या, तर आपले जे नंबर आहेत 1 to 100 1 ते 100 पर्यंतचे, तर 1 ते 100 पर्यंतच्या सर्व अंकांमध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. किती आहेत, 25. ठीक आहे, लक्षात ठेवा 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. आता त्या 25 मूळ संख्या कोणत्या, तर आपलं 1 ते 10 मध्ये 1 ते 10 मध्ये कोणकोणत्या मूळ संख्या आहेत पहा, 2 3 5 आणि 7 या 4 मूळ संख्या आहेत. व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर 11 ते 20 11 ते 20 मध्ये 11 13 17 आणि 19 या 4 मूळ संख्या आहेत. त्यानंतर पुढं 21 ते 30 मध्ये 23 आणि 29 या 2 मूळ संख्या आहेत. त्यानंतर 31 ते 40 मध्ये 31 आणि 37 ह्या 2 मूळ संख्या आहेत. देन आफ्टर 41 ते 50 मध्ये 43 आणि 47 या 2 मूळ संख्या आहेत. 51 ते 60 मध्ये 53 आणि 59 या 2 मूळ संख्या आहेत. 61 ते 70 मध्ये 61 आणि 67 ह्या 2 मूळ संख्या आहेत. त्यानंतर इथं 41 इथं आणखीन एक संख्या आहे 41 43 आणि 47. त्यानंतर 71 ते 80 मध्ये 73 आणि 79 या 2 मूळ संख्या आहेत. त्याच्यानंतर 81 ते 90 मध्ये 83 आणि 87 ह्या 2 मूळ संख्या आहेत. आणि 91 ते 100 मध्ये 97 ही एकमेव मूळ संख्या पर्यंत एकूण. आता आपण पाहिलं की 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या पाहिली आपण, 25 मूळ संख्या आहेत. त्यामध्ये 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज 1060 आहे, म्हणजेच 1060 ही काय आहे, तर 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज आहे. त्यानंतर 1 ते 50 पर्यंत एकूण 15 मूळ संख्या आहेत. किती आहेत, 15 आणि त्यांची बेरीज आहे 328. लक्षात ठेवा, मूळ संख्या ज्या संख्येला 1 आणि स्वतः तीच संख्या यानं भाग जातो त्याला मूळ संख्या म्हणतात. 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज 1060 म्हणजे 1060 आहे. त्यानंतर 1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या 15 आहेत आणि त्यांची बेरीज 328 आहे. ठीक आहे, आलं लक्षात. संख्येचा पुढला प्रकार आहे संयुक्त संख्या. ठीक आहे, संयुक्त संख्या त्याला कंपोजिट नंबर असं म्हटलं जात असतं, कंपोजिट नंबर. तर संयुक्त संख्या म्हणजे काय, तर आपण याच्या अगोदर ज्या मूळ संख्या पाहिल्या, ठीक आहे, मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत एकूण 25 आहेत. तर त्या मूळ संख्या कोणत्या, मूळ संख्या आणि 1, ठीक आहे, मूळ संख्या आणि आपलं 1 ते 100 मधील 1 हे 2 संख्या सोडून राहिलेल्या उर्वरित ज्या सर्व संख्या आहेत तर त्यांना संयुक्त संख्या असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजे एकूण संयुक्त संख्या आपल्या किती होणार, 74. 1 ते 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. त्यापैकी एक ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही, ती संख्या मोजली जात नाही. ठीक आहे, आता संयुक्त संख्या कशा तयार होत असतात, तर 2 क्रमागत नैसर्गिक संख्या येतात. ठीक आहे, कोणत्याही 2 क्रमागत नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराने त्या संयुक्त संख्या तयार होत असतात. जर आपण 3 आणि 4 या 2 क्रमागत नैसर्गिक संख्या घेतल्या आणि यांचा गुणाकार जर केला तर येणारं उत्तर हे आपलं संयुक्त संख्या होतं. ठीक आहे, 2 क्रमागत संख्यांचा गुणाकार त्याचं येणारं उत्तर हे संयुक्त संख्या असतं. आणि सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती, ठीक आहे, असं जर विचारलं सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती, तर 4 ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे. ठीक आहे,
चला आता पुढला प्रकार पाहूयात. संख्येचा पुढला प्रकार आहे सहमूळ संख्या. ठीक आहे, सहमूळ संख्या म्हणजे को प्राईम नंबर. आता को प्राईम नंबर म्हणजे काय, तर ज्या सहमूळ, ठीक आहे बघा, सहमूळ म्हणजे याच्यामध्ये मूळ संख्या आहे, ज्या दोन मूळ संख्यांचे अवयव सामायिक नसतात त्यांना सहमूळ संख्या असं म्हटलं जातं. संख्येचा पुढला प्रकार आहे सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे को प्राईम नंबर. आता को प्राईम नंबर म्हणजे काय, तर ज्या दोन संख्यांमध्ये एकही सामायिक अवयव नसतो त्याला सहमूळ संख्या असं म्हटलं जात असतं. पहा इथं जर आपण उदाहरणार्थ घेतलं 7 आणि 8 या दोन जर संख्या घेतल्या आणि यांचे सामायिक अवयव काढायला गेलो तर 7 ला कशाने भाग जातो, तर 1 आणि 7 ने भाग जातो. 8 ला कशाने भाग जातो, 1 न जातो, त्यानंतर 2 न जातो, 4 न जातो आणि 8 न जातो. याच्यामध्ये एकच्या व्यतिरिक्त एकही सामायिक अवयव आपल्याला दिसत नाही. अशा संख्यांना सहमूळ संख्या असं म्हटलं जात असतं. त्यानंतर 5 आणि 27, ठीक आहे, अशा ज्या संख्या असतात तर त्यांना सहमूळ संख्या म्हटलं जात असतं. सहमूळ संख्या ह्या ज्या दोन क्रमागत येणाऱ्या नैसर्गिक संख्या असतात, ठीक आहे, 7 8 आहे, 9 10 आहे, 11 12 आहे, अशा ज्या क्रमागत येणाऱ्या संख्या नैसर्गिक संख्या असतात तर त्या सहमूळ संख्या असतात. आता सहमूळ संख्याच्या बाबतीमध्ये आणखीन एक गोष्ट विचारात घेता येते आपल्याला, ती कोणती, तर सहमूळ संख्यांचा जर आपल्याला लसावी काढायला सांगितला, सहमूळ संख्यांचा लसावी, आपण इथं दोन अंक घेऊयात 7 आणि 8, ठीक आहे, 7 आणि 8 ही सहमूळ संख्येची जोडी आहे. जर याचा लसावी काढायला गेलो आपण तर यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा एवढाच असतो आणि जर मसावी काढला आपण, त्यांचा मसावी जर काढायला गेलो तर तो एक येतो. आता यांचा लसावी जर आपण काढायला गेलो तर ह्या दोन संख्यांच्या गुणाकारा एवढा म्हणजे 7 8 56 होतात. ह्या 7 आणि 8 यांचा लसावी येतो 56 आणि मसावी येतो 1. दोन क्रमागत नैसर्गिक संख्या आल्याच्या नंतर त्या सहमूळ संख्या असतात आणि त्यांचा लसावी हा 1 असतो. म्हणजे सहमूळ संख्यांचा मसावी 1 असतो आणि लसावी हा त्या दोन संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो. ठीक. संख्येचा पुढला प्रकार आहे जोडमूळ संख्या, ट्विन प्राईम नंबर. आता जोडमूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्यांना जोडमूळ संख्या असं म्हटलं जात असतं. 1 ते 100 पर्यंत ज्या आपण 25 मूळ संख्या पाहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये 8 जोड्या ह्या जोडमूळ संख्यांच्या आहेत. त्या कोणत्या, तर 3 5 5 7 11 13 17 19 29 31 41 43 69 71 आणि 71 73 या 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत 1 ते 100 मध्ये. ठीक आहे. आता पाहूयात पुढला प्रकार. संख्येचा पुढला प्रकार आहे परिमेय संख्या. कोणता आहे, परिमेय संख्या. आता परिमेय संख्या म्हणजे काय, त्याला इंग्रजीमध्ये रेशनल नंबर म्हणतात. परिमेय संख्या म्हणजे काय, तर कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या छेदामध्ये कोणत्याही नैसर्गिक किंवा कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदामध्ये शून्य सोडून कोणताही पूर्णांक अंक असेल, कोणतीही पूर्णांक संख्या असेल तर त्याला परिमेय संख्या असं म्हणतात. अवघड वाटते, सोप्या भाषेत सांगते. परिमेय संख्या म्हणजे ज्या संख्येच्या छेदामध्ये शून्य नसतो अशी संख्या. मग ती कोणतीही पूर्णांक संख्या. उदाहरणार्थ पहा, आपण इथं घेतलं 4. आपण इथं 4 लिहिल्याच्या नंतर याच्या खाली छेदामध्ये 1 हा अंक असतोच, तो गृहीत धरला जातो, लिहिला जात नाही. त्यानंतर 3/2 वजा 1/5 किंवा सपोज 0 घेतलं, आपण 0 घेतलं, शून्याच्या खाली देखील 1 हे लिहिलेलं असतं, ते लिहिलं जात नाही तर गृहीत धरलं जातं. या सर्व संख्यांना परिमेय संख्या असं म्हणत असतात. बघा, जर इथं 4/0 आलं किंवा 1/0 आलं तर ती परिमेय संख्या होत नाही. परिमेय संख्यामध्ये म्हणजे काय, तर ज्याच्या छेदामध्ये शून्य नसतं अशी संख्या. खूप सोपं आहे. परिमेय संख्या म्हणजे ज्याच्या छेदामध्ये शून्य नसतं अशी संख्या. आलं लक्षात. आता संख्येचा पुढला प्रकार पाहूयात, तो आहे अपरिमेय संख्या, इरेशनल नंबर्स. आता इरेशनल नंबर म्हणजे काय, अपरिमेय संख्या म्हणजे काय, तर कोणत्याही संख्येचं दशांश रूप, ठीक आहे, कोणत्याही संख्येचं दशांश रूप काय असतं, अखंड असतं परंतु आवर्ती नसतं.
ठीक आहे. आता हे दोन शब्द लक्षात ठेवा, अखंड आणि आवर्ती. ते काय म्हणतात, अखंड असतं परंतु आवर्ती नसतं. उदाहरणार्थ आपण जर हा पाय घेतला, आता पायची किंमत आपल्याला माहिती आहे 3.14 हे आपण पायची किंमत लिहितो. पण याच्या पुढले जे अंक आहेत 7 असो, 3 असो, 4 असो, 6 असो, तर हे अंक काय होतात, असेच वाढत जातात. म्हणजे काय असतं, अखंड असतं. म्हणजे हे जी संख्या आहे, पाय जी संख्या आहे, तर ती अपरिमेय संख्या आहे. त्याचबरोबर आपण आता आवर्ती कशाला म्हणतात, तर आवर्ती 4.343434 हे झालं आवर्ती रूप. म्हणजेच कोणतीही संख्या दशांश रूपामध्ये लिहिताना ती अखंड असते परंतु आवर्ती नसते, याला अपरिमेय संख्या असं म्हणतात. पहा, आपण कोणतीही पूर्ण वर्ग संख्या नसणारी जर संख्या असेल आणि त्याचा जर आपल्याला वर्गमूळ काढायचं असेल तर येणारं उत्तर हे अपरिमेय संख्या असते. उदाहरणार्थ वर्गमुळात 3 घेतलं, वर्गमुळात 7 घेतलं, ठीक आहे, वर्गमुळात 8 घेतलं, तर यांचं उत्तर आपल्याला काढता येत नाही. म्हणजे ज्याचं डेफिनेट निश्चित आपल्याला उत्तर सांगता येत नाही अशा संख्यांना अपरिमेय संख्या असं म्हणत असतात. ओके. आता संख्येचा पुढला प्रकार आहे विरुद्ध संख्या, अपोजिट नंबर. विरुद्ध संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येची बेरीज ज्या संख्येची बेरीज ही 0 येते त्यांना विरुद्ध संख्या असं म्हणतात. आता बघा, बेरीज करायची आपल्याला. आपण इथं 4 घेतले, अधिक 4 अधिक वजा 4 घेतले आणि यांची जर बेरीज केली तर ती येते 0. म्हणजेच विरुद्ध चिन्ह द्यावं लागतं. आपण वजा 3, आता वजा 3 ची विरुद्ध संख्या कोणती असं जर आपल्याला विचारलं, वजा 3 ची विरुद्ध संख्या कोणती, तर ती आपल्याला सांगता येईल 3. कारण वजा 3 आणि 3 यांची जर बेरीज केली तर ती येते 0. अपोजिट नंबर म्हणजे काय, तर ज्या दोन संख्यांची बेरीज 0 येते त्यांना अपोजिट नंबर असे म्हणतात. ओके. आता संख्येचा शेवटचा प्रकार आहे वास्तव संख्या. वास्तव संख्या म्हणजे रिअल नंबर. आता रिअल नंबर कशाला म्हणतात, तर आतापर्यंत आपण जेवढ्या काही संख्येचे प्रकार पाहिले, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, समूळ संख्या, जोडमूळ संख्या, संयुक्त संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, या सर्व संख्यांना मिळून वास्तव संख्या असं म्हणत असतात, रिअल नंबर असं म्हणत असतात. आलं लक्षात? फ्रेंड्स, मी आशा करते की तुम्हाला आजचा लेक्चर हा अगदी व्यवस्थितपणे समजलेला असेल. संख्यांचे सर्व प्रकार तुम्हाला डिटेलमध्ये समजलेले असतील. फ्रेंड्स, या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा, ज्यामुळे काय होईल की आमचा नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल, त्याचा लाभ घेता येईल. फ्रेंड्स, त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला, या नैसर्गिक संख्यांचे प्रकार समजले किंवा तुम्हाला जर दुसरा टॉपिक पाहिजे असेल तर त्या बाबतीत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आम्ही रिप्लाय नक्की देऊयात. फ्रेंड्स, नेक्स्ट पुढल्या लेक्चरमध्ये मी तुमच्यासाठी कसोट्या घेऊन येणार आहे, त्यामुळे तोही लेक्चर पाहायला विसरू नका.